विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि काल बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांची भाजपचे आमदार राजन नाईक तसंच डॉक्टर हेमंत सावरा हे खासदार आहेत यांनी कालच त्यांची भेट घेतली आहे आणि ही भेट चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना गळाला लावते का अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे। माझ्यासोबत भाजपचे आमदार राजन नाईक सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सर सांगा काय नेमकी भेट झाली। नमस्कार। काल संपूर्ण दिवस म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री थोडं उशिरापर्यंत मी आणि आमच्या खासदार आदरणीय सावरासाहेब, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, विरोधी पक्षनेते, गटनेते, जिल्हाध्यक्षा, आम्ही सर्व या वसई तालुक्याच्या पूर्व भागात आणि पश्चिम भागामध्ये पावसाळ्यापूर्वी कामाची पाहणी करण्यासाठी फिरत होतो। संध्याकाळी आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर या वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर आणि ज्येष्ठ या विभागाचे नेते आदरणीय राजूजी पाटील यांची सदिच्छा भेट आमची झाली। खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांना त्यांनी अनेक वेळा बोलवलेलं भेटीसाठी। त्यांची भेट रस्त्यात झालेली, पण घरी काय झाली नव्हती, त्या घरात झाली नव्हती। त्यांच्या वडिलांचे, खासदारांच्या वडिलांचे आणि राजूजी पाटील यांचे स्नेहाचे संबंध होते, त्यामुळे एक सदिच्छा भेट काल त्यांची आम्ही घेतली। ही भेट 15-20 मिनिटाची होती। चहा, बिस्किट वगैरे झालं आणि या वसई, नालासोपारा, विरार आणि पालघरच्या विकासासंदर्भात रेल्वेचे प्रश्न असतील, बाकी सगळे प्रश्न असतील, या संदर्भात एक चांगली सकारात्मक चर्चा त्यांच्याबरोबर झाली। पण या चर्चेमध्ये कुठेतरी विधान परिषदेसाठी त्यांना गळ घालण्यात आलेली आहे अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे। विधानसभेची उमेदवारी कोणाला द्यावी, विधान परिषदेची उमेदवारी कोणाला द्यावी, हा आमचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर आमची कोर कमिटी 6 निर्णय ते घेतात। युती संदर्भात त्यांचा निर्णय अंतिम असतो, त्यामुळे ह्या संदर्भात आम्ही काय निर्णय घ्यावा अशी काही स्थिती नाही आहे आणि मी तर छोटा कार्यकर्ता आहे। मला सांगा, या मतदारसंघामध्ये विधान परिषदेचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये जर पक्ष मतांची बेरीज केली तर कोण सरस आहे, काय सांगा? हे खरं आहे की ह्या विभागामध्ये ठाणे पालघरमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढते आणि चांगलंही मताधिक्य भारतीय जनता पार्टीकडे आहे। आपण जर बघितलं असेल की वसई विरारमध्ये आम्ही 1 नगरसेवक आमचा होता, ते आता 43 नगरसेवक झालेले आहेत। पालघर या शासकीय जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 पेक्षा जास्त नगरसेवक आणि इतर सर्व सदस्य भारतीय जनता पार्टीचे आहेत, तेव्हा भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चित आहे। पण ही जागा आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, महायुती म्हणून लढायचा निर्णय जो घेतील, तो आम्ही निश्चितपणे अंमलात आणू आणि महायुतीचा उमेदवार जो देतील त्यांना जास्तीत जास्त मताने आम्ही विजयी करू। मला सांगा, या ठिकाणी शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये कुठेतरी चढाओढ लागल्याचं पण सांगितलं जात आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना शिंदेची सेना ही तिकीट देणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे। या संदर्भात मला काहीही माहिती नाही। कुठल्याही प्रकारे चढाओढ अशी आमच्या पक्षामध्ये, दोन्ही पक्षामध्ये नाही। हे खरं आहे की प्रत्येक पक्षाला वाटते की आपले सभासद, आपले आमदार, आपले खासदार, आपले लोकप्रतिनिधी जास्त असावेत, हे स्वाभाविक आहे, वाटणंही योग्य आहे आणि तसंही पालघर जिल्ह्याला नजीकच्या काळामध्ये खूप महत्त्व येत आहे। 4थी मुंबई होत आहे पालघर जिल्हा, जगातल्या सर्वात मोठा बंदरापैकी एक बंदर आपल्या पालघरला वाढवण येथे होत आहे। एअरपोर्ट येत आहे, बुलेट ट्रेन असेल, कोस्टल रोड असेल, कॉरिडॉर असेल, बडोदा एक्सप्रेस वे असेल, अशी खूप ह्या पालघर जिल्ह्याला खूप नजीकच्या काळात महत्त्व आहे। आणि लोकसंख्या जर बघितली मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये इथे 10 पेक्षा जास्त मतदारसंघ होणार आहेत, तेव्हा प्रत्येक पक्षाला वाटणं या जिल्ह्यावरती आपल्या पक्षाचं वर्चस्व असावं हे स्वाभाविक आहे। आणि मी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे मलाही ते वाटतं की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं 1 नंबरचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असावं असं मला वाटतं। पण आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढवणार आहोत असं पेपरला, वृत्तपत्राच्या माहितीमधून मी वाचलं आहे। मला सांगा, या ठिकाणी राजीव पाटील हे माजी प्रथम महापौर आहेत, त्यांचं एक व्यावसायिक पण असं बघायला गेलं तर त्यांची पकड सुद्धा या जिल्ह्यावरती आहे, त्यामुळे त्यांना या ठिकाणचे उमेदवार देतील अशी सुद्धा शक्यता आहे का? राजीवजी पाटील एक मोठं नेतृत्व आहे पालघर, वसई विरारमध्ये त्यांचं काम चांगलं आहे। उमेदवारी कोणाला द्यावी हा प्रश्न माझा नाही आहे। दिलेला उमेदवार कसा जास्त मताने निवडून येईल हे बघण्याचं काम माझं आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करणार।
हे होते आमदार राजन नाईक. त्यांनी सांगितले आहे, जरी भारतीय जनता पक्षाची जरी ताकद या ठिकाणी असली तरी यामध्ये जे वरिष्ठ ठरवतील, वरिष्ठ जो उमेदवार देतील, महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून आणू असा विश्वास त्यांनी दिलेला आहे. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा.